नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यापूर्वी आपण लसावी मसावी या प्रकरणावर जवळपास 20 प्रकार बघितले होते. आज आपण सुरुवात करणार आहे 21व्या प्रकरणापासून. ठीक आहे ना. तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न काय म्हणतोय पहा. 11 व 13 या दोन मूळ संख्या आहे, तर त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? किती पट आहे? पट म्हणजे काय, तर भागून टाकणे. मग आता भागून टाकू, पण सुरुवातीला आपल्याला काय काढायचं आहे पहा. लसावी हा मसावीच्या, म्हणजे लसावी पण काढायचा आहे ना मसावी पण काढायचं आहे. मग मला सांगा, मूळ संख्यांचा लसावी कसा काढायचा आहे ना मसावी कसा काढायचा हे आपण सुरुवातीच्या पॉईंटमध्ये बघितलं आहे. ठीक आहे ना. तर पहा, परत एकदा सांगतोय, मूळ संख्याचा जो मसावी असतो, लक्ष द्या, मूळ संख्याचा जो मसावी असतो तो नेहमी काय असतो? 1 असतो. आणि लसावी जो असतो, लक्ष द्या, लसावी जो असतो तो त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. संख्यांचा गुणाकार लिहू, संख्यांचा गुणाकार. ओके, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहा, लक्ष द्या. आता याने काय म्हटलं? 11 आणि 13. मग मला सांगा, हे 11 आणि 13 या दोन संख्यांचा जो लसावी आहे तो किती राहील? तर या दोन संख्यांचा गुणाकार राहील. मग दोन संख्यांचा गुणाकार करून घेतो. पहा, 11 त्रिक 33, 3 राहिले. 11 एक 11, 11 आणि 3 14. 11 आणि 3 किती? 14. हे 143 काय झाला? हा झाला आपला लसावी. काय झाला? लसावी. ठीक आहे. आता आपल्याला लसावीला मसावीने भागायचं आहे. कशाने भागायचं आहे? मसावीने भागायचं आहे. मग मला सांगा, यांचा मसावी किती? यांचा मसावी पहा नेहमी एकच असतो. मूळ संख्यांचा मसावी 1 असतो. बस झाला आहे. कारण यांनी सुरुवातीला काय म्हटलं आहे? लसावी हा मसावीच्या. मग सुरुवातीला काय घ्यायचं आहे? आपल्याला लसावी घ्यायचा आहे. मग सुरुवातीला काय घेतलं? हा लसावी घेतला आहे आणि छेदामध्ये काय? तर मसावी. बस झालं. हे सोडून टाकू. मला सांगा, 143ला जर 1ने भागलं तर उत्तर काय मिळते तुम्हाला? 143च मिळते. येईल लक्षात? म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर काय? तर 143. समजा त्यांनी म्हटलं असतं मसावी हा लसावीच्या, है ना, मसावी हा लसावीच्या, मसावी अंशात लिहिला असता आणि छेदामध्ये आपण लसावी लिहिला असता. ठीक आहे ना. म्हणजे त्याचं उत्तर तसंच सांगता आलं असतं मग आपल्याला. चला, तर सध्या या गणिताचं उत्तर काय मग आपलं? 143. ओके, चला लिहून टाका. परत याच पद्धतीचं एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार हा 21वा प्रश्न क्रमांक, त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा. 41 व 43 या दोन मूळ संख्या आहे, तर त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? लसावी हा मसावीच्या, अंशामध्ये लसावी, छेदामध्ये मसावी लिहू आणि पट म्हटलं म्हणून त्याला भागून टाकू. तर पहा, मूळ संख्या तर दिलंच आहे आपल्याला. काय दिलं आहे? 41 आणि काय दिलं आहे? 43. या दोन मूळ संख्या. मग मूळ संख्यांचा मसावी किती? तर 1. मग छेदामध्ये मसावी लिहून टाकू आपण 1. ओके, आणि लसावी काय काढता येईल? तर या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी. पहा, लक्ष द्या. आता या दोन संख्यांचा गुणाकार करून घेतोय. 43 गुणिले 41. ओके, 1ने जर 43ला गुणलं तर 43 असा असेल. हा 0. 4 त्रिक 12, 1 राहिला. 4 चोक 16 आणि 1 17. ठीक आहे, हे लिहून टाकतोय. पहा, 3, 4 आणि 2 6 आणि हे 17. 1763 या दोन संख्यांचा गुणाकार येतो. इथे लिहितोय मी लसावी हा आहे 1763. बस झालं. मला सांगा, 1763ला 1ने जर भागलं तर उत्तर मिळते तुम्हाला 1763. ओके, लिहून टाका. या गणिताचं उत्तर म्हणजे किती पट आहे? जर लसावी हा मसावीच्या किती पट आहे? तर 1763 पट आहे. येईल लक्षात? चला लिहून टाका. वेगळा प्रकार बघू यानंतरचा. लक्ष द्या. प्रकार नंबर 22 प्रश्न क्रमांक, त्यामधला पहिला. 15 व 16 सहमूळ संख्या आहे, तर त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे? आता पहिले मसावी म्हटलं, नंतर लसावी म्हटलं. ठीक आहे. तर पहा, या सहमूळ संख्या दिसत आहे आणि अनुक्रमी सुद्धा संख्या आहे. सहमूळ आहे आणि अनुक्रमी सुद्धा संख्या आहे. मी तुम्हाला पॉईंटमध्ये लिहून दिला आहे. सहमूळ संख्या, अनुक्रमी संख्या किंवा मूळ संख्या यांचा मसावी लसावी कसा काढायचा? तर पहा, यांचा मसावी जो आहे तो काय राहील? नेहमी हा काय राहतो? 1च राहतो. याची अडचण नसली पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना. त्यानंतर लसावी जर म्हटलं तर काय? अनुक्रमी संख्यांचा किंवा सहमूळ संख्यांचा लसावी त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. म्हणजे इथे लिहून टाकतोय मी काय? तर गुणाकार. आपल्याला गुणाकार करावा लागेल आता. ठीक आहे. तर पहा, सुरुवातीला त्यांनी मसावी म्हटलं, हा लसावीचे किती पट आहे? मग मला सांगा, सुरुवातीला मसावी काढू. मसावी किती? या दोन संख्यांचा 1. आणि लसावी म्हणजे काय? दोन संख्यांचा गुणाकार. 15 सक 90, 9 राहिले. 15 एक 15, 15 आणि 9 किती? 24. हे झाले 240. ठीक आहे. आता हे कशाचं उत्तर? तर काय म्हटलं आहे पहा, मसावी हा लसावीच्या किती पट आहे? तर ते 1/240 पट आहे. याला सोडू नका. याला जर सोडवलं तर पॉईंटमध्ये मिळते आपल्याला. ठीक आहे. म्हणून उत्तर काय राहील तुमचं? हे 1/240 असंच लिहावं लागेल. येईल लक्षात? चला, याच पद्धतीचं परत एक गणित बघू.
पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 22, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 24 व 25 सहमूळ संख्या आहे, तर त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे? मसावी हा लसावीच्या किती पट आहे? दोन्ही काढून घ्यायचे आहेत आपल्याला. पहा, हा 24 आणि 25, हा 24 आणि 25 ह्या सहमूळ संख्या असल्यामुळं सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? नेहमी 1. हा लिहून घेतो मी अंशामध्ये 1, कारण सुरुवातीला मसावी म्हटलं आहे. आता लसावी म्हणजे काय? तर दिलेल्या संख्यांचा गुणाकार करून घेतो आहेत. पहा, 25 चोक 100 राहिले 10, 25 दुने 50, 50 आणि 10 60, हे लिहिले मी 60. म्हणजे आपलं उत्तर काय? मसावी हा लसावीच्या किती पट आहे? तर 1/600 पट आहे, असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, लिहून टाका 1/600 पट. त्यानंतरचा प्रकार बघू आता. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 23, प्रश्न क्रमांक हा पहिला. काय म्हटलं आहे? प्रवीण, प्रशांत व पराग हे 3 मित्र एका मैदानाभोवती धावत आहे. ते अनुक्रमे 60, 90, 120 सेकंदात एक फेरी पूर्ण करतात. म्हणजे प्रत्येकाची जे धावण्याची स्पीड आहे कमी जास्त आहे. ठीक आहे ना. तर किती सेकंदानंतर ते सर्व पुन्हा एकाच ठिकाणी येतील? एकाच ठिकाणी यायचं आहे, तिघं एकाच ठिकाणी कधी येईल? तर त्यासाठी काय काढून घेऊ आपण? पहिले तर लसावी काढून घेऊ, आपल्याला उत्तर मिळते. पहा, लसावी जर काढला आपण तर काय होईल? पहा, 60, 90 आणि 120. लक्ष द्या, 60, 90 आणि 120 लसावी याच्यासाठी काढतोय, जे काही सेकंद मिळेल त्या सेकंदाला या सर्व संख्यांनी भाग जाईल. येईल लक्षात? म्हणजेच काय? तर ते तिघही एकाच वेळी त्या ठिकाणी येतील. मग तर पहा लक्ष द्या, यांचा लसावी काढण्यासाठी ही पद्धत पडदा पद्धत आहे. तर सर्वां ठिकाणी 0 दिसत आहे एकक स्थानी, याचा अर्थ 10ने भाग जातो. इथे 6, इथे 9 राहतो आणि इथे 12. परत या तिन्ही अंकाला पहा 3ने भाग जात आहे. हा 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता याच्यापैकी याला आणि याला 2ने भाग जातो. लसावीची अट काय आपली? की कमीत कमी 2 संख्येला भाग जर दिला, समजा गेला, तर आपण द्यायचा. ठीक आहे ना. तर पहा 2, बे एक बे, याला जात नाही, बे दुने 4, आता जाणार नाही, म्हणून बस झाला आहे. आता काय करायचं? या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर राहील. पहा लक्ष द्या, काय काय राहिलं गुणाकारासाठी? पहा, 10 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला हा 3 आणि गुणेला हा 2, हे जर सोडवलं की उत्तर मिळते. पहा, इथंच करून टाकू. 3 दुणे 6, सायंत्रिक 18, 18 दुणे 36, 36 गुणेला 10 म्हणजे 360. परत एकदा 3 दुणे 6, सायंत्रिक 18, 18 दुणे 36, 36 गुणेला 10 म्हणजे हे झाले 360 सेकंद. ठीक आहे. मग यांनी काय म्हटलं आहे? पहा, तर किती सेकंदानंतर ते सर्व पुन्हा एकाच ठिकाणी येतील? तर किती सेकंदानंतर सर्व एकाच ठिकाणी येतील? तिघही मुलं ते 360 सेकंदानंतर एकाच ठिकाणी येतील. येईल लक्षात? चला व्यवस्थित लिहून टाका. फक्त लसावी काढला आहे तर आपण बाकी काही करायचं नाही आपल्याला. परत एक गणित याच पद्धतीत सोडवू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 23, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. सागर, सौरभ व सुशांत हे 3 मित्र एका मैदानाभोवती धावत आहे. ते अनुक्रमे 150, 200, 400 सेकंदात एक फेरी पूर्ण करतात. तर किती सेकंदानंतर ते सर्व पुन्हा एकाच ठिकाणी येतील? परत एकाच ठिकाणी त्यांना आणायचं आहे, याचा अर्थ आपल्याला परत लसावी काढायचा आहे. तर पहा, 150, 200 आणि 400 हे लिहून घेतोय मी. 150, 200 आणि 400 लसावी काढण्यासाठी कुठली पद्धत वापरतो आपण? ही पडदा पद्धत. ठीक आहे ना. पहा, इथे 0 0 दिसत आहे, याचा अर्थ मी 10ने याला भाग देतो आहे. इथे 15 राहते, इथे 20 आणि या ठिकाणी 40. परत या तिन्ही संख्येला 5ने भाग जाते असं दिसत आहे, ते देऊन द्या. 5 त्रिक 15, 5 चोक 20 आणि 5 8 40. आता याला आणि याला 2ने भाग जाते असं दिसत आहे, परत 2ने देतोय. याला जात नाही, बे दुने 4, बे चोक 8. परत त्याच 2 संख्येला 2ने जातो असं लक्ष देते. डायरेक्ट 4ने दिला असता तरी चाललं असतं, पण 2ने द्या म्हणजे गुणाकार करायला थोडं सोपं जाते आपल्याला. पहा, याला जात नाही, बे एक बे, बे दुने 4, बस झाला आहे. या सर्व संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता पहा लक्षात घ्या, 10 सुरुवातीला काय? 10 गुणेला 5 गुणेला 2, परत 2 आणि गुणेला 3 2, 3 गुणेला 2, या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपलं हे उत्तर. तर पहा लक्ष द्या, 5 दुणे 10, 10 दुणे 20, 20 त्रिक 60 आणि 60 दुणे 120. 120 वर हा 1 0 म्हणजेच काय? 1200 उत्तर यायला पाहिजे. पहा, परत सोडून घेऊ. लक्ष द्या, 5 दुणे 10, 10 दुणे 20, 20 त्रिक 60 आणि 60 दुणे 120 हे लिहून टाकले मी 120.
आणि याच्यावरचा 10 म्हणजे 10 गुणाकारातला एक 0 म्हणजे हे किती राहिलं आपलं उत्तर पूर्ण हे 1200. याचा अर्थ उत्तर काय तर 1200 सेकंद. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी सेकंदातच उत्तर विचारलं म्हणून सेकंदात देता येईल, मिनिटात विचारलं असतं तर याला 60 भागलं असतं आपण. ठीक आहे. तर पहा या गणिताचं आपलं उत्तर किती म्हणजे एक फेरी पूर्ण करतात तर किती सेकंदानंतर ते सर्व पुन्हा एकाच ठिकाणी येतील, तर 1200 सेकंदानंतर ते एकाच ठिकाणी येतील. ठीक आहे. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 24 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय, 3 घंटा अनुक्रमे 18, 30, 36 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. फरकाने म्हटलाय, फरकाने टोले देतात तर किती मिनिटांनी त्या तिन्ही घंटा एकाच वेळी टोले देतील. त्या तिन्ही घंटा एक वेळेस वेळी वाजल्या पाहिजे, पण किती मिनिटांनी म्हटलाय, किती मिनिटांनी. ठीक आहे. तर पहा लक्ष द्या, याहीसाठी आपल्याला पहिले काय काढून घ्यावं लागेल, लसावी. तर काढून घेतोय पहा 18, 30 आणि 36. हे बघा 18 हा 30 आणि 36. पद्धत आपली तीच एक पडदा पद्धत. ठीक आहे. कितीने समसंख्या दिसत आहे, डायरेक्ट 2ने भाग द्या, निम्मे निम्मे करून टाकायचे. 9 याचे 15 आणि याचे काय 18. ओके. परत कितीने भाग जातो, 2ने जात नाही पण 3ने, तिन्ही संख्येला भाग जातो आहे. 3 3 त्रिक 9, 3 5 15, 3 सक 18. परत कितीने जातो पहा, 3ने जातो. याला आणि याला लसावीची अट आहे, कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे, जातो. याला आणि याला जातो. हा 3 3 1 3, याला जात नाही. 3 दुणे 6 बस झाला. याला आणि याला आता 2 संख्येला जात नाही कोणत्या संख्येने. ठीक आहे. मग काय करता येईल, या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. फक्त उत्तर आपल्याला मिनिटामध्ये काढायचं आहे. तर पहा लक्ष द्या, काय 2 गुणिला तो 3 गुणिला 3 गुणिला 5 आणि गुणिला हा 2. ओके. चला मोजून घेऊ. पहा 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 95 आणि 90 दुणे 180. हे लिहिले मी 180 काय सेकंद. येईल लक्षात, 180 सेकंद. आता आपल्याला सेकंदामध्ये उत्तर पाहिजे का, आता पहा तर किती मिनिटांनी म्हटला, किती मिनिटांनी त्या तिन्ही घंटा एकाच वेळी टोले देतील. मिनिटांनी म्हटलं, हे सेकंदात उत्तर. मग काय करता येईल, हे 180 सेकंद घ्या आणि याला मिनिटात कन्वर्ट करण्यासाठी कितीने भागू, 60ने. कारण 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, तर 60 सेकंद. 60ने भागा, मिनिटात उत्तर मिळते. पहा 0 0 कटला, 6 1 6, 6 त्रिक 18. याचा अर्थ 3 मिनिट असं उत्तर मिळते. 3 मिनिट. येईल लक्षात. तर पहा किती मिनिटांनी म्हटलं तरी, तर काय 3 मिनिटांनी ते घंटा एकाच वेळी टोले देतील. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 24 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 3 घंटा अनुक्रमे 16 24 30 सेकंदाच्या फरकाने टोले देतात तर किती मिनिटांनी त्या तिन्ही घंटा एकाच वेळी टोले देतील. परत टोल्याचं तेच गणित आलं, म्हणजेच काय आपल्याला लसावी काढून घ्यावं लागेल. तर पहा 16 त्यानंतर 24 आणि त्यानंतर 30 यांचा लसावी काढतो या पद्धतीने. ही कोणती पद्धत, पडदा पद्धत. ओके. समसंख्या दिसत आहे, 2ने भाग देऊन द्या. ठीक आहे. 4ने जाते की 3ने जाते की 8ने जाते याचा विचार बिलकुल करायचा नाही. सम दिसल्या की पहिले 2ने भागायचं. विचार करत बसण्यापेक्षा प्रोसिजर चालू केलेली बरी असते कधी. ठीक आहे ना. तर पहा हे किती राहिले, 2ने जर याला भागतो म्हटलं तर 8, याला भागतो म्हटलं निम्मे 12, याचे निम्मे 15 बस झालाय. आता परत 2नेच भाग देतो, काही अडचण नाही. पहा 2ने भाग देतो, याला जातो, याला राहू द्या, नसेल जात तर पहा हे किती, याचे निम्मे 4, याच्या निम्मे 6, याच्या निम्मे होत नाही 15 असंच ठेवा. परत 2ने भाग देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. पहा 2ने भाग देतो, याच्या निम्मे किती 2, याच्या निम्मे किती 3, याच्या निम्मे होत नाही असंच ठेवा. आता 2ने भाग जात नाही, 3ने भाग जाऊ शकतो, 3ने भाग द्या. याला भाग जात नाही 2 असाच. हां 3 1 3, 3 5 15 बस झालाय. आता भाग जातो का, नाही जात. बरं या सर्व संख्याचा गुणाकार म्हणजे आता आपलं उत्तर. पहा काय काय राहील, हा 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला हा 5. व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, पूर्ण लिहून घेतलं. ठीक आहे. आणि एक्झामच्या वेळेस असं लिहून घ्यायचं नाही, डायरेक्ट गुणाकार करायचा डायरेक्ट. ठीक आहे ना. आता हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मला लिहून घ्यावं लागते. ठीक आहे ना. तर पहा आता यांचा गुणाकार किती पाहू आपण. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 त्रिक 24, 24 दुणे 48, 48 5 बघा 48 5 किती होतात, 240. किती, 240. हे लिहून टाकतोय मी 240 सेकंद. ओके. 240 काय सेकंदमध्ये उत्तर आहे. कशाचं उत्तर, सेकंदमध्ये. मग मला एक सांगा, यांनी उत्तर सेकंदामध्ये नाही मिनिटामध्ये मागितलं, मग काय करायचं, त्याच पद्धतीने या सेकंदाला 60ने भागून टाका, मिनिटात उत्तर मिळते. या 240ला भागतोय मी 60ने. कशासाठी, मिनिटामध्ये उत्तर काढण्यासाठी.
शून्य शून्य कटला 6 चोक 24, किती 24, 6 चोक 24 म्हणजे 4 मिनटं लागतील. 4 मिनिट येईल लक्षात. म्हणजेच काय तर किती मिनिटांनी त्या तिन्ही घंटा एकाच वेळी टोल देतील तर 4 मिनिटांनी देतील. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 25 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. 3 घंटा अनुक्रमे 40, 50, 60 सेकंद अंतराने वाजतात तर सुरुवातीला सोबत वाजलेली वेळ सोडल्यास एका तासात किती वेळ घंटा वाजतील. एका तासात किती वेळ घंटा वाजतील असं म्हटलं आहे. सुरुवातीला पहा यांचा लसावी काढून घेऊ आता आपण. पहा काय करता येईल. 40, 50 आणि 60. ओके यांचा लसावी काढून घेऊ पडदा पद्धतीने. पहा लक्ष द्या. 10ने भागतोय प्रत्येकाला कारण 0 0 एकक स्थानी दिसत आहे. म्हणजे इथे राहिले 4, या ठिकाणी राहिले 5, या ठिकाणी राहते 6. ठीक आहे. आता पहा याला आणि याला 2ने भाग जातो. देऊन द्या. कमीत कमी 2 संख्येला आपण 2ने भाग देऊ शकतो. ठीक आहे ना. तर पहा याच्या निम्मे 2, हा 5 असाच, बेत्रिक 6. 6 म्हणजेच काय निम्मे करणे. ठीक आहे. परत कोणत्या संख्येला भाग जातो का याच्यापैकी नाही जाणार. म्हणजे आपला लसावी हा गुणाकार म्हणजे आपला लसावी. मग काय काय राहिलं लसावीसाठी पहा. हा 10 गुणिला 2 गुणिला हा 2 गुणिला हा 5 आणि गुणिला हा 3. हे सोडवलं की आपल्याला काय मिळते यांचा सेकंदामध्ये लसावी मिळत आहे. ठीक आहे ना. तर पहा 3 5 15, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 गुणिला 10 600. परत एकदा सांगतोय पहा लक्ष द्या. 3 5 15, 15 दुने 30, 30च्या दुप्पट 60 आणि 60 गुणिला 10 म्हणजे 600. 600 सेकंद येईल लक्षात. याला मिनिटात कन्वर्ट करू पहा. तर काय म्हटलं ते नाही पहा. तर सुरुवातीला सोबत वाजलेली वेळ सोडल्यास एका तासात किती वेळ वाजेल. आता हे तासात किती वेळ वाजेल याला मिनिटात पहिले कन्वर्ट करून घेऊ. ठीक आहे. तर पहा काय म्हटलं ह्या 600, या 600ला समजा आपण 60ने जर भागलं 60 एक 60, 60 एक 60. ठीक आहे. तर काय होईल 10 मिनिटामध्ये हे मिनिटं निघाल्या. 10 मिनिटात एक वेळ टोल वाजतील. टोल वाजतील. हा महत्त्वाचा आहे. पहा काय म्हटलं आहे. याने सोडवल्यानंतर हे 10 मिनिटं निघाले. याचा अर्थ काय हे निघाल्यानंतर म्हणजे एक टोल किती मिनिटात वाजत आहे 10 मिनिटात. हे लक्षात घ्या. एक टोल काय इथे म्हटलं आहे पहा 10 मिनिटात एक वेळ टोल वाजतील. येईल लक्षात. आता यांनी प्रश्न असा केला आहे आपल्याला की एका तासात किती वेळ घंटा वाजेल. टोल म्हणजेच काय घंटा किती वेळ वाजेल एका तासात. 10 मिनिटात एक वेळ तर एका तासात किती वेळ. मग त्याच्यासाठी काय करतो. 1 तास म्हणजे किती मिनिट. 1 तास म्हणजे 60 मिनिट. हे 60 मिनिट इथे घेऊन घेतो आहे आणि त्याला 10ने भागतोय. येईल लक्षात. कारण 10 मिनिटात एक टोल तर 60 मिनिटात किती टोल. मग 60ला जर 10ने भागलं तर मिळते आपल्याला उत्तर. पहा उत्तर काय 0 0 कटला म्हणजेच काय 1ने 6ला भागलं तर 6. 6 वेळ टोल वाजतील असं उत्तर मिळते. 6 वेळ टोल वाजतील. येईल लक्षात. व्यवस्थित पहा. या 600ला 60ने का बरं भागितलं आपण कारण आपल्याला मिनिटात कन्वर्ट करायचं होतं. ठीक आहे ना. मग मिनिट काय 10 मिनिटात एक वेळ टोल वाजतील. 10 मिनिटात एक वेळ टोल वाजतील तर एका तासात किती वेळ तर एका तासात काय 6 वेळ टोल वाजतील. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित पाहू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 25 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हणताय पहा. 3 घंटा अनुक्रमे 16, 24, 30 सेकंद अंतराने वाजतात तर सुरुवातीला सोबत वाजलेली वेळ सोडल्यास एका तासात किती वेळ घंटा वाजतील. एका तासात किती वेळ घंटा वाजणार आहे. तर पहा पहिले लसावी काढून घेऊ. पहा 16, 24 आणि 30 यांचा लसावी घेऊन घेऊ. समसंख्या दिसत आहे पूर्णच्या पूर्ण. मग काय कराल 2ने भाग द्या. 4ने जातो याला आणि याला पण आपल्याला तिन्ही संख्येला 2ने जातो. मग देऊन द्या. पहा काय 2ने जर भागणे म्हणजेच काय तर निम्मे करणे. याच्या निम्म्य, याच्या निम्म्य आणि याच्या निम्मे. ठीक आहे. परत 2ने भाग. याच्या निम्मे 4, याच्या निम्मे 6, याला भाग जात नाही 15 असेच ठेवा. परत याला आणि याला 2ने भाग जातो म्हणून देऊन द्या. याच्या निम्मे 2, याच्या निम्मे 3, याचे निम्मे होत नाही 15 जशात तसं. आता 3ने भाग देऊ कारण याला आणि याला 3ने भाग जातो. काय राहील याला भाग जात नाही 2 असेच. 3 एक 3, 3 5 15. आता भाग जात नाही. बस झालं. हे एवढं या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला काय राहील तो लसावी राहील. पण उत्तर हे सेकंदामध्ये मिळेल कारण हे पूर्ण सेकंदामध्ये आहे सध्या. ठीक आहे. पहा 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 5, 3 गुणिला 2 गुणिला 5 हे किती होते पहिले पाहून घेऊ सेकंदामध्ये. पहा
बे दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 दुने 48, 48 5 240, 48 5 240. याच्यापूर्वी पण आपण असं सोडवलं आहे, ठीक आहे ना. हे किती झालं आहे 240. आता 240 तर झाले. 240 हे काय मिळालं आहे आपल्याला सेकंद. हा झाला लसावी. आपल्याला मिनटामध्ये कन्वर्ट करायचं याला. मग मिनटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करू तर पहा 240 भागेला किती तर 60 म्हणजे आपल्या मिनिटात उत्तर मिळते. पहा 0 0 कटला 6 चोक 24 म्हणजे 4 मिनिटात एक वेळ टोल वाजतील. पहा 4 मिनिटात एक वेळ टोल वाजतील. परत एकदा सांगतोय पहा 4 मिनिटात एक वेळ टोल वाजतील. येईल लक्षात. आता पहा 4 मिनिटात एक वेळ तर यांनी म्हटलं एका तासात किती वेळ. मग एका तासासाठी काय करायचं मग याला 60 भागेला काय परत हे 4 करा. बस झालं आहे. एक तास म्हणजे काय 60 मिनटं. मग 60ला 4ने भागा म्हणजेच काय होईल पाहता या ठिकाणी 4 1 4 इथे राहिले 2 आणि 4 25 म्हणजे 15 वेळा ते टोल वाजतील. किती वेळा टोल वाजतील तर 15 वेळा. येईल लक्षात. व्यवस्थित चेक करा. हा आपण लसावी काढला. लसावीला काय कन्वर्ट करून घेतलं मिनिटात म्हणजे काय एका मिनिटात एक वेळ टोल वाजतील म्हणजे 4 मिनिटात एक वेळ टोल वाजतील. तर एका तास म्हणजे काय तर 60. मग 60ला 4ने भागल्यानंतर उत्तर काय मिळते तुम्हाला 15 वेळा. 15 वेळ ते टोल वाजतील. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 26 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. कोणत्या लहान संख्येला 8ने भागले असता 5 बाकी राहते, 12ने भागले असता 9 बाकी राहतात व 15ने भागले असता 12 बाकी राहतात तर ती संख्या कोणती. आपल्याला ती संख्या काढायची आहे. लहान म्हटलं आहे. लहान म्हणजे काय तर लसावी काढावं लागेल आपल्याला. पहिले प्रोसिजर पाहू काय म्हटलं आहे त्यांनी. पहा कोणत्या लहान संख्येला 8ने भागले असता 5 बाकी राहते. पहा 8ने भागले असता किती राहते 5 बाकी. त्यानंतर 12ने भागले असता 9 बाकी, 12ने भागले असता 9 बाकी आणि 15ने भागले असता 12 बाकी, 15ने भागले असता 12 बाकी. येईल लक्षात. पहा या सर्व संख्यांची जर इथेच आपण वजाबाकी केली तर काय मिळते पहा 8मधून 5 गेले 3 राहिले, 12मधून 9 गेले 3 राहिले, 15मधून 12 गेले 3 राहिले, प्रत्येकी 3 बाकी राहते. मग अशा वेळेस काय करायचं या सुरुवातीच्या संख्यांचा लसावी काढून घ्यायचा. पहा इथे लसावी काढून घेऊ आपण 8 12 आणि 15 यांचा लसावी किती येते ते सुरुवातीला पाहून घेऊ. पहा लक्ष द्या. याला 2ने भाग तिन्ही संख्येला जातो का 3ने भाग नाही मग 2नेच भाग द्या. पहा लक्ष द्या. याच्या निम्म्य 4 याच्या निम्म्य 6 याच्या निम्म्य होत नाही 15 असंच ठेवा. परत 2ने भाग जातो. याच्या निम्म्य 2 याच्या निम्म्य 3 याला होत नाही म्हणून 15 असाच. आता 2ने भाग जात नाही 3ने भाग जातो. पहा 3ने देतो आहे. याला जात नाही असाच ठेवा. 3 1 3 3 5 15 जातो का भाग नाही. मग या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी. मग पाहू प्रोसिजर नंतरची काय करायची. तर पहा पहिले हे लिहून घेऊ. पहा 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 2 आणि गुणेला हा 5 या सर्व संख्यांचा पहिले गुणाकार करून घेऊ म्हणजे लसावी मिळेल आपल्याला. पहा 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 दुने 60 आणि 6 दुने 12 म्हणजे 120. काय मिळते आपल्याला आहे 120 सेकंद. पहा काय म्हटलं आहे त्यांनी 12ने भागले असता 9 बाकी राहतात व 15ने भागले असता 12 बाकी राहतात तर ती संख्या कोणती. संख्या ती आपल्याला काढायची आहे. मग काय करता येईल हा जो 120 मिळाला या 120 मधून आपल्याला काय वजा करायचे हे 3 प्रत्येकी 3 3 उरतात हे 3 वजा करून टाकायचे याच्यातनं. पहा हा जर 3 वजा केला तर उत्तर काय मिळते बाजूला घेतोय. पहा इथे घेतोय 120 वजा हा जो बाकी राहतो हा वजा करायचा म्हणजेच काय तर हे किती राहिले 117. हे झालं आपलं 117 उत्तर. ते कसं लक्षात. यांनी काय म्हटलं आहेत पहा जर या संख्येला आता 8ने भागलं तर किती बाकी राहिले पाहिजे 5 बाकी राहिले पाहिजे. काढून पाहू. आणि 12ने भागले तर 9 बाकी, 15ने भागले तर 12 बाकी असं राहायला पाहिजे. एखादं सोडून तर पाहून 117 घेतोय. पहा लक्ष द्या 117ला 8ने भागले असता 5 बाकी राहिले पाहिजे. आता याला 8ने भागतोय. पहा लक्ष द्या 8 1 8 किती राहिले हे राहिले 3 हा घेतोय मी 7. 8 चोक किती झाले 32 बाकी किती राहिले 5. येत्या लक्षात तुमच्या 8ने भागले असता बाकी 5 राहिलं पाहिजे. बघा 8ने भागलं तर बाकी 5 राहते. येईल लक्षात. म्हणून याच्यामधनं पहिलेच वजा करून ठेवायचे 3 म्हणजे बरोबर 117 तुम्हाला उत्तर मिळते. आता 117ला परत तुम्ही 12ने भागा म्हणजे तुम्हाला
कितीने भागलं तर 12ने जर भागलं तुमचे 9 बाकी राहते आणि त्या 117ला परत 15ने जर भागलं तर 12 बाकी राहते. येईल लक्षात. चला लिहून टाका. उत्तर किती राहिलं मग हे 117. ठीक आहे. चला परत एक गणित बघू याच पद्धतीचं. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 26 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. कोणत्या लहान संख्येला 12ने भागले असता बाकी 8 राहते, 15ने भागले असता बाकी 11 राहते व 18ने भागले असता बाकी 14 राहतात तर ती संख्या कोणती. परत त्याच पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचं आहे. पहा लक्ष द्या. 12ने भागले असता 8 राहते, 12ने जर भागले तर 8 राहते, त्यानंतर 15ने भागले असता 11 राहते, 15ने भागले असता 11 राहते आणि 18ने भागले असता 14 राहते, 18ने भागले असता 14 राहते. यांची वजाबाकी किती येतं पहा. प्रत्येकी 12मधून 8 गेले 4 राहिले, 15मधून 11 गेले 4 राहिले, 18मधून 14 गेले 4 राहिले. प्रत्येकी 4 हे नंतर आपण वजाबाकी करू. येईल लक्षात. पहिले लसावी काढून घेऊ या संख्यांचा. तर पहा लक्ष द्या. 12 त्यानंतर 15 आणि 18 यांचा लसावी घेऊन घेऊ आपण. पहिले पहा प्रत्येक तिन्ही संख्येला 3ने भाग जात आहे असं लक्षात येते. मग 3ने भाग द्या. हा 3, 3 चोक 12, 3 5 15, 3 सख 18. आता याच्यापैकी 2 संख्येला 2ने भाग जातोय पहा. मग 2ने भाग द्या. हा बे दुने 4 याला जात नाही, बे त्रिक 6. येईल लक्षात. आता जाईल का. आता कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणजे या सर्व संख्यांचा गुणाकार करून घेऊ. पहा 3 2 2 म्हणजेच काय बरोबर 3 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 5 गुणेला 3, 5 गुणेला 3. येईल लक्षात. या सर्व संख्यांचा पहिले गुणाकार करू आणि त्याच्यामधनं नंतर मग हे 4 वजा करू आपण. पहा लक्ष द्या. 3 5 15, 15 दुने 30, 30 दुने 60 आणि 60 त्रिक 180, 60 त्रिक 60च्या तिप्पट करा किती होते 180. हा अंक लिहिला मी 180 या ठिकाणी. ओके. आता याच्यातनं काय वजा करायचं उत्तर काढण्यासाठी. बरोबर 180 वजा किती हा 4, हा 4 म्हणजे उत्तर काय राहिलं 176 असं उत्तर मिळते. एक आपण चेक करून पाहू 176 उत्तर बरोबर आहे का. तर इथे लिहितोय मी 176. या 176ला भागतोय मी पहिले 12ने. उत्तर आपलं बाकी किती राहिलं पाहिजे 8. ओके. हो 12ने भागतोय. सांगा 12 1 12 किती राहिले यातले 5. हा घेतोय 6. 12 चोक 48 किती राहिले पहा बरं. 12 चोक 48 म्हटलं तर राहिले बाकी 8. येईल लक्षात तुमच्या. म्हणजे 12ने जर भागलं तर किती राहते बाकी 8 बाकी राहते. येईल लक्षात. म्हणजे आपलं या गणिताचं उत्तर काय तर हे झालं 76. व्यवस्थित असं लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 27 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे 4/3, 6/9, 8/18 यांचा मसावी काढा. आपल्याला मसावी काढायचा आहे या व्यवहारी अपूर्णांकाचा. याच्यामध्ये आपल्याला 2 सूत्र वापरता येईल. एक मसावी काढासाठी एक वेगळं सूत्र आणि लसावीसाठी एक वेगळे सूत्र असते. तर पहा पहिले तर आपण याची सूत्रच पाहून घेऊ, नंतर आपण साध्या पद्धतीने गणिते सोडून घेऊ. पहा लक्ष द्या. समजा तुम्हाला जर म्हटलं मसावी काढा तर मसावीसाठी काय करायचं. मसावीसाठी पहा अंशाचा मसावी काढायचा. नेहमी काय अंशाचा मसावी. समजा तुम्हाला मसावी विचारलं तर काय अंशाचा मसावी काढायचा. त्याच्याचमध्ये छेदामध्ये काय तर छेदाचा लसावी, छेदाचा लसावी. ओके. छेदाचा लसावी. समजा मसावी विचारला तर करायचं काय. समजा आता मसावी विचारला तर काय काढायचं. या अंशाचा काय काढायचं आहे आता आपल्याला मसावी काढायचा आहे आणि छेदाचा काय काढायचा लसावी काढायचा आहे. मसावी विचारला तरी लसावी काढावाच लागतो. येईल लक्षात. म्हणजे मसावी लसावी दोन्ही काढावा लागतो. ठीक आहे. आता पहा समजा तुम्हाला या मसावीच्या ठिकाणी लसावी विचारला, इथे जर विचारला तुम्हाला लसावी तर काय करायचं. तर अशा वेळेस लसावी विचारला तर अंशाचा लसावी काढायचा. काय काढायचा अंशाचा लसावी आणि छेदाचा काय काढून घ्यायचा छेदाचा काढायचा मग मसावी, छेदाचा मसावी. येईल लक्षात. याच्यावरून एक लक्षात येते आपल्या की मसावी विचारला तरीसुद्धा लसावी काढावाच लागतो आणि लसावी विचारला तरीसुद्धा मसावी काढावाच लागतो. येईल लक्षात. पण जे विचारलं त्याला अंशात टाकायचं हे लक्षात असू द्या फक्त. ठीक आहे. पहा आता गणित सोडून घेऊ. आता यांनी लसावी ते विचारला नाही आपल्याला मसावी विचारला आहे. मग अंशाचा पहिले मसावी काढून घेऊ. पहा लक्ष द्या. 4 6 आणि 8 इथे लिहून घेतोय. पहा हे 4 हे 6 आणि 8. ठीक आहे. यांचा सुरुवातीला काय काढून घेऊ आपण आता मसावी. मसावीची अट काय आहे की दिलेल्या सर्व संख्येला भाग गेला पाहिजे. हे मसावीची अट आहे. मग काय करता येईल याला 2ने भाग जातो तिन्ही संख्येला. बे दुने 4, बे त्रिक 6, बे चोक 8. मला सांगा आता तिन्ही संख्येला भाग जातं की याला आणि याला जातो फक्त.
ते चालणार नाही, आपल्याला तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे, मसावीची अट आहे. मग जात नाही भाग याचा अर्थ आपला मसावी काय फक्त 2. इथे लिहितो आहे मी 2. हा झाला काय आपला फक्त मसावी. मसावी किती 2 येईल लक्षात. आता लसावी काढून घेऊ. पहा लसावी छेदाचा लसावी काढायचा आहे आपल्याला काय तर 3. पहा लक्ष द्या 3 9 आणि 18 येईल लक्षात. चला यांचा काय काढून घेऊ आता लसावीची अट काय कमीत कमी 2 संख्येला भाग दिला तरी देता येतो. मग पहा 3 ने भाग जातो सध्या तिन्ही संख्येला 3 1 3 3 3 9 3 सक 18 परत 3 ने भाग जातो 2 संख्येला 3 1 असाच 3 1 3 3 2 6 बस आता भाग जाणार नाही. आता या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी. मग काय करता येईल पहा इथेच करून घेतो 3 3 9 आणि 9 2 18 हे झाले आपला काय लसावी बरोबर काय 18 येईल लक्षात. मग आपल्याला याचं उत्तर काय सांगता येईल पहा याचं उत्तर असं सांगता येईल पहा बरोबर यांनी काय विचारलं आहे पहा मसावी काढा. मग मसावी म्हटलं म्हणून मसावी पहिले अंशात घ्यायचा हा आणि छेदामध्ये काय घ्यायचा 18 हे झालं आपलं उत्तर 2/18 येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे ना. यांनी काय विचारलं आपल्याला मसावी विचारला मग 2/18 म्हणजे मसावी अंशात घ्या छेदामध्ये लसावी टाका येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक आणि हे सूत्र थोडे लक्षात घ्या. काही पाठांतर करायची गरज नाही. जे विचारलं ते अंशात टाका जे नाही विचारलं ते छेदात टाकायचं. ओके चला परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या प्रकार नंबर 27 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा 5/10 10/15 15/20 व 20/25 यांचा लसावी काढा. आता आपल्याला काढायचं काय लसावी. मग सूत्र माहिती आहे तुम्हाला अंशाचा लसावी काढून छेदाचा मसावी. त्याच पद्धतीने पहा सुरुवातीला लिहून घेतोय मी 5 त्यानंतर काय तर अंशात 10 त्यानंतर 15 आणि काय तर 20 यांचा सुरुवातीला काय काढून घेऊ आपण लसावी म्हटलं म्हणून पहिले लसावी काढून घेऊ. ठीक आहे ना. तर पहा याला 5 ने भाग जाते असं दिसत आहे 5 ने भाग देतो 5 1 5 5 2 10 5 3 15 आणि 5 चौक 20. लसावीची अट काय आपली की दिलेल्यापैकी कमीत कमी 2 संख्येला तरी भाग गेला पाहिजे. इथे जातो पहा 2 संख्येला परत कितीने देऊ 2 ने. एकला जात नाही बे 1 बे याला जात नाही बे 2 4 बस झालं. आता कोणत्याही संख्येला भाग जाणार नाही. यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी. मग पहा आता गुणाकारात काय राहिलं 5 गुणिला 2 गुणिला 3 परत गुणिला 2 बरोबर किती 5 2 10 10 3 30 30 2 60 हे झाले 60. 60 हा काय आपला लसावी. तर लसावी किती मिळाला तुम्हाला 60. ओके आता मसावीकडे वळू. मसावी किती ते पाहून घेऊ. मसावीसाठी छेद यूज करायचा आपल्याला 10 15 20 25 पहा 10 15 20 आणि 25. ओके चला यांचा काढून घेऊ आपण मसावी. मसावीची अट काय सर्वच्या सर्व संख्येला भाग गेला पाहिजे. मग जातो पहा 5 ने जातो सर्व संख्येला भाग. हां 5 2 10 5 3 15 5 चौक 20 आणि 5 5 25. आता दिलेल्यापैकी सर्व संख्येला भाग जातो का जातच नाही म्हणजे आपला मसावी काय फक्त 5. ठीक आहे या ठिकाणी लिहून टाकतो मसावी बरोबर काय 5 येईल लक्षात. मग मला एक सांगा आता उत्तर काय सांगता येईल. लसावी विचारला म्हणून लसावी अंशामध्ये लिहू. या ठिकाणी लिहून घेतोय पहा मसावी लिहितोय अंशामध्ये हा 60. ठीक आहे हा मसावी आणि लसावी लिहितोय मी छेदामध्ये किती सॉरी हा लसावी त्या लसावी किती आहे आपला तर 60 आणि छेदामध्ये काय तर मसावी. हा मसावी इथे लिहून टाका 5 बस झाला येईल लक्षात. पहा अंशामध्ये लिहितोय मी लसावी बरोबर किती तर 60 आणि छेदामध्ये काय लिहावं लागेल आपल्याला मसावी. किती आहे हा मसावी तर 5 म्हणजे आपलं उत्तर किती तर 60/5 असं हे उत्तर मिळते. यांनी सुरुवातीला लसावी विचारला म्हणजे अंशामध्ये लसावी लिहा आणि छेदामध्ये मसावी येईल लक्षात. ठीक आहे चला यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या प्रकार नंबर 28 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. हे दशांश पूर्णांक दिसत आहे आपल्याला पहा 0.9 1.5 व 0.15 यांचा मसावी काढा. आपल्याला काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे. तर पहा लक्षात घ्या लिहून घेतो आहे सुरुवातीला. आता इथे तुम्हाला एक लक्षात येत आहे की इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे इथे 1 घरा अगोदर पॉईंट आहे आणि इथे 1 घरा अगोदर पॉईंट आहे. मग आपल्याला पहिले तर पॉईंट सारखे करून घ्यायचे म्हणजे घरं सारखे करून घ्यायचे आहे. मग घरं कसे सारखे करून घ्यायचे ते सांगतोय. पहा पहिले हा लिहून घेतो इथं 0.9 त्यानंतर 1.5 आणि इथे 0.15 हे लिहून घेतलं आहे मी. पहा इथे 2 घरं आहे इथे 2 घरा अगोदर पॉईंट जर द्यायचा असेल तर इथे 1 0 वाढवा लागेल तुम्हाला आणि इथे 1 घरा अगोदर पॉईंट आहे इथे 2 घरा अगोदर द्यायचा असेल तर 1 0 वाढवा लागेल. म्हणजे आता पॉईंट निघून जाते. पण एक लक्षात ठेवायचं की 2 घरा अगोदर आपले पॉईंट आहे. ओके आता पहा
इथला जर पॉईंट निघून गेला म्हणजे राहिला काय हा 90. ओके, हा किती राहिला पूर्ण 150. आता पॉईंटचा बिलकुलही विचार करू नये, ठीक आहे, कारण इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे. पॉईंट सर्व निघून गेले, ठीक आहे ना. आता काय होईल पहा, त्यानंतर हा काय तर फक्त 15. ओके, चला काय होईल यांचा आपण पहिले तर मसावी काढू. आता मला सांगा इथे कितीने भाग जाते असं लक्ष देतं तुमच्या? 15 15 15 सकण 15ने भाग जातो. पहिले तर 15ने देऊनच देऊ आपण भाग. पहा 15 सकणवत, ठीक आहे, 15 1 15 हा एक 0 आणि 15 1 15 हे लक्षात. आता मला एक सांगा, या सर्व संख्येला भाग जाईल का? मसावीची अट काय, दिलेल्या सर्व संख्येला भाग गेला पाहिजे. नाही जात म्हणून काय करायचं, आपला मसावी काय तर 15 हा इथे लिहून टाकायचा. मसावी काय 15. ओके, हा मी लिहून घेतला. आता पहा नेमकं काय करायचं, इथे 15 तर उत्तर आलं आपलं. मग आपण जे 2 घरा अगोदर पॉईंट प्रत्येकी ठेवले होते इथे 2 घरा अगोदर पॉईंट देऊन द्या. झालं आपलं उत्तर. पहा इथे 1 आणि 1 2 म्हणजे उत्तर काय 0.15 हा आपला काय मिळेल तुम्हाला मसावी. हे लक्षात काय करायचं परत एकदा सांगतो. पहिले घरं सारखे करून घ्या. किती घरं सारखे केले 2 न 2 2. इथे प्रत्येकी 2 2 घरा अगोदर पॉईंट दिसत आहे. मग या पद्धतीनं व्यवस्थित 0 देऊन द्या, ठीक आहे ना. इथे 0 दिला मी, इथे 0 दिला. हे लक्षात. इथे जर 2 घरा अगोदर आहे, इथे 2 घरा अगोदर असेल तर 0 द्यायची गरज नाही आपल्याला, ठीक आहे ना. तर पहा मग काय केलं, हेचा मसावी काढला. मसावी किती मिळाला आपल्याला 15. मग शेवटी काय केलं, शेवटचं महत्त्वाचं आहे की जे 2 घरा अगोदर पॉईंट होते मी 2 घरा अगोदर पॉईंट देऊन दिला. बस झाला. मसावी काय आपला 0.15. हे लक्षात. परत याच पद्धतीचं एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 28 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 0.10, 5.5, 0.9 यांचा मसावी काढा. काय काढायचं आपल्याला मसावी. मग त्याच पद्धतीने सोडून घेऊया. पहिले लिहून घेतो आहेत पहा 0.10 त्यानंतर 5.5 त्यानंतर 0.9. हे लक्षात. आता इथे पहा सर्वात जास्त घरं इथं दिसत आहे. 2 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 1 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 1 घरा अगोदर. याचा अर्थ इथे 2 आहे म्हणून इथे 2 घ्या आणि इथे 2 घ्या. हे लक्षात. म्हणजे पहा आता हे पॉईंट पूर्ण निघून गेलं, कारण 2 घरा अगोदर पॉईंट, 2 घरा अगोदर पॉईंट, 2 घरा अगोदर पॉईंट म्हणजे पॉईंट निघून गेले. मग राहिले काय, इथे राहिला फक्त 10, इथे राहिला 550 आणि इथे राहतो तो 90. ओके, चला कितीने भाग जाईल पहा बरं. या ठिकाणी 10ने भाग जाते, कारण इथे पहा 0 दिसत आहे. मग 10ने जर भाग दिला तर काय होईल, 10ने भाग दिला इथे 1 राहील, इथे किती 55 राहील आणि या ठिकाणी काय राहील तर 9 राहील फक्त. हे लक्षात. मग मला एक सांगा, मसावीची अट काय आहे तर की तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. आता जातो का, नाही जाणार. म्हणजेच काय आपला मसावी काय तर हा फक्त काय राहील 10. हा लिहून टाकला मी मसावी 10. आता आपली अट नेहमीप्रमाणे कुठली तर पहा 2 घरा अगोदर 2 घरा अगोदर 2 घरा अगोदर पॉईंट होते. मग इथे 2 घरा अगोदर पॉईंट देऊन द्या, 2 घरा अगोदर पॉईंट म्हणजे 0.10 असं हे उत्तर मिळते या गणिताचं आपल्याला, ठीक आहे. चला लिहून टाका. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं वेगळा प्रकार पाहू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 29 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 0.9, 1.5, 0.15 यांचा लसावी काढा. आता काय म्हटलं आहे, लसावी काढा, ठीक आहे. तर पहा त्याच पद्धतीने यालाही सोडून घेतो. 0.5 जसे तसे लिहून घेतोय. 0.9, 1.5 आणि तिसरा आहे 0.15 हे लिहून घेतलं आहे. आता पॉईंट पहिले सारखे करून घेऊ. लसावी काढण्यासाठी पहिले काय पॉईंट सारखे करून घेऊ म्हणजे सोपं जाईल आपल्याला. इथं 2 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 1 घरा अगोदर आहे, इथे 1 घरा अगोदर. मग इथे 1 0 वाढवतो, इथे 0 वाढवतो. याचा अर्थ हे तिन्ही काय तर 2 घरा अगोदर पॉईंट झाले म्हणजे पॉईंट पूर्ण निघून गेले. आता पहा काय करता येईल तर हा संख्या बनते आहेत, ही संख्या 90, ही काय बनते तर 150 आणि ही काय बनते तर 15. हे लक्षात. आता पहा या तिन्ही संख्येला 5ने भाग जातो किंवा 15ने सुद्धा भाग जातो. पहा 15ने भाग देऊन देऊ. हा 15, ठीक आहे. 15 सक 90, 15 1 15 हा 0 राहिला आणि 15 1 15. येईल लक्षात. आता लसावीची अट काय, कमीत कमी 2 संख्येला भाग गेला तरी चालेल, ठीक आहे ना. 2 संख्येला भाग जातो, कितीने देऊ 2ने देतोय. पहा 2ने देतोय, हा 2. इथे काय 2ने जर याला भागलं तर काय निम्मे याचे 3 आणि याचे निम्मे 5, हा जशा तसा 1. आता जातो का भाग, जाणार नाही. मग लसावी म्हणजे काय, या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी. तर पहा गुणाकार करून घेऊ. काय करायला गुणाकारामध्ये, हा 15 गुणेला 2 गुणेला 3 आणि गुणेला 6. बघा 15 2 3 आणि 5, 6 नाही ते 5 येईल. ओके, चला काय होईल मग आता पहा गुणाकार करून घेऊ यांचा. 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 गुणेला 15 म्हणजे 30 गुणेला 15 म्हणजे 15 त्रिक 45 म्हणजे हे होते 450.
हे काय होते 450. पहा लक्ष द्या, परत एकदा सांगतोय. 5 त्रिक 15, 15 दूने 30, 30 मधला शून्य काढून टाका, 3 ठेवा. 15 त्रिक 45, 45 लिहा आणि एक शून्य देऊन द्या. येईल लक्षात. 450 हा काय आपला, हा राहील आपला लसावी. परंतु यांनी काय म्हटलं आहेत पहा, काय करायचं आपल्याला, हे 2 घरा अगोदर 2 घरा अगोदर 2 घरा अगोदरचे पॉईंट दिले इथे देऊन द्या. म्हणजेच पहा या ठिकाणी लिहून घेतोय मी, बरोबर हे 450 लिहून घ्यायचे आणि 2 घरा अगोदर म्हणजे 1 आणि 1 2, म्हणजे उत्तर राहील हे आपलं काय 4.50. हा राहील आपला लसावी. काय राहील लसावी 4.50. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 29 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, 0.15, 2.1, 0.03 यांचा लसावी काढा. काय विचारलं आपल्याला, लसावी काढा. मग काय करता येईल पहा, पहिले संख्या लिहून घेतो या. 0.15, दुसरी संख्या आहे 2.1, तिसरी संख्या आहे 0.03. ओके. आता इथे पहा 2 घरा अगोदर पॉईंट, इथे 2 घरा अगोदर पॉईंट आहे, इथे 1 घरा अगोदर पॉईंट आहे, म्हणजे इथे एक शून्य वाढून देतो. याचा अर्थ आता हे सर्व 2-2 घरा अगोदर पॉईंट झाले, म्हणजे आपले पॉईंट पूर्ण निघून गेले. ओके. आता काय होईल पहा, फक्त संख्या लिहा. हे राहिली 15, त्यानंतर हे राहिली 210 आणि ही राहिली फक्त किती तर 3. येईल लक्षात. आता पाहू आपण कितीने भाग जाईल. तर या तिन्ही संख्येला 3ने भाग जाते असं दिसत आहे पहा. 3 5 15, 3 7 21 हा 0 आणि 3 1 3. अट काय आपली की कमीत कमी 2 संख्येला तरी भाग गेला पाहिजे, तर देता येईल आपल्याला. पहा आता 5ने भाग देतो. 5 1 5, ठीक आहे. 5 1 5 याच्यातले 2 राहिले. किती राहिले, 5ने जर याला भाग दिला तर काय राहते, सरळ सरळ 5 1 5, इथे 2 राहिले, 5 चोक किती 20. येईल लक्षात. हे राहते 14. हा जशात तसा. आता भाग जातो का नाही जात, म्हणजे या सर्व संख्यांचा आपण गुणाकार करू. आता पहा लक्ष द्या, बरोबर हा 3 गुणेला हा 5, गुणाकारात हा 14. 1 1 तर लिहायची गरज नाही आपल्याला. चला सांगा मला. पहा 14 5 70 आणि 7 5 35. येईल लक्षात. पहा परत एकदा सांगतोय, 14 5 70, 70 गुणेला 3 म्हणजे 7 त्रिक 21, याचा अर्थ हे 210. लक्षात आलं तुमच्या. पहा 14 5 70, 70 मधला शून्य इथे देऊन द्या, राहिले किती 7 आणि 7 त्रिक 21 म्हणजे 210. हे 210 काय आहे तर लसावी आहे. मग आता पॉईंटचं काय ते पाहून घेऊ आपण. हे 210 इथे लिहून घेतो आहे मी 210. आता काय म्हटलं आहे पहा, 2-2 घरा अगोदर पॉईंट आहे प्रत्येकी. ते पॉईंटकडे शेवटी लक्ष द्यायचं, मसावी असो किंवा लसावी असो. मग 2 घरा अगोदर पॉईंट म्हणजे इथे जर पॉईंट दिला तर उत्तर काय आपलं हे 2.10 असा लसावी मिळतो. लसावी. येईल लक्षात. चला लिहून टाका 2.10. साध्या पद्धतीने सोडून सांगितलं आहे बिलकुल. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 30 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. घातांकाचं असं गणित दिसत आहे आपल्याला पूर्ण. ठीक आहे. पहा या ठिकाणी 2चा वर्ग गुणेला 4चा वर्ग, 6चा 4था घात, 8चा 5वा घात, जे काही या ठिकाणी संख्या दिल्या आहेत आपल्याला. ठीक आहे. यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. मसावी आणि लसावी. पहिले तर नियम सांगून देतो आहे तुम्हाला. पायांचे अतिशय सोप्या पद्धतीचे आहे. तर पहा मसावी म्हणजे काय. मसावी तर पहा कॉमन संख्या कमी घात. कमी घात म्हणजे घातांक, कमी घातांक असं करू आपण. ठीक आहे. काय कॉमन संख्या कमी घात. आता याच्यामध्ये लसावी, लसावीची अट काय आहे याच्यामध्ये पहा, कोणतीही संख्या म्हणजे कोणतीही संख्या म्हणजे कॉमन नाही. ठीक आहे ना. कोणतीही संख्या जास्त घातांक, जास्त घात किंवा घातांक म्हणू आपण, घातांक. ओके. कोणतीही संख्या जास्त घातांक. व्यवस्थित नोट करून घ्या. ठीक आहे. पहा लक्ष द्या. आता करायचं काय नेमकं आपल्याला, मसावी पण काढायचं आहे आणि लसावी पण काढायचं आहे. आलं लक्षात. एकाच वेळेत दोन्ही पण क्रिया करायची आपल्याला. पहा लक्ष द्या, मसावी कसा काढून घ्यायचा आहे आणि लसावी काय. पहिले तर मसावी काढून घेऊ या ठिकाणी. मसावी. ओके. पहा लक्ष द्या कशा पद्धतीने मसावी काढून घ्यायचा. पहिले पहाचा हा 2. हा 2 इथे लिहिण्यापूर्वी 2 हा सर्व याच्यात आहे का पहा. इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. सर्व याच्यात 2 आहे म्हणजे आपण इथे 2 लिहू शकतो. आणि कमी घात बघा, कॉमन संख्या सर्व याच्यात पाहाला म्हणजे कॉमन संख्या घेतली आपण आणि कमी घात. आता याचा घातांक कमी पाहू म्हणजेच काय
इथे वर्ग आहे, इथे वर्ग आहे, इथे वर्ग आहे, वर्ग वर्गच आहे म्हणजे वर्ग घेता येईल आपल्याला, काही अडचण नाही, ठीक आहे ना. चला त्यानंतर दुसरा अशी डॅश द्यायची हां. 4 इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे म्हणजे कॉमन आहे, हे लक्षात. मग इथे वर्ग आहे, इथे घन आहे, इथे 6वा घात आहे म्हणजे आपलं वर्गच घेऊ कारण इथे लहान घात पाहिजे आपल्याला. ओके. त्यानंतरची संख्या 6, ठीक आहे. 6 लिहिण्यापूर्वी पाहून घ्या 6 आहे का, आहे. इथे लिहिले मी 6. 6चा चौथा घात, 6चा तिसरा घात, 6चा तिसरा घात. आपण 6चा तिसरा घात घेऊ शकतो कारण चौथा घात मोठा होतो आपल्याला, ठीक आहे ना. चला त्यानंतर इथे आहे 8. 8 लिहिण्यापूर्वी पाहून घ्या 8, 8 आणि 8, 8 आहे तिन्ही याच्यात, ठीक आहे. आता पहा इथे 5वा घात, इथे चौथा घात, इथे दुसरा घात म्हणजे हे वर्ग आपण घेऊ शकतो, हे लक्षात. आता पहा इथल्या संख्या संपल्या म्हणजे आपलं हे उत्तर, आलं लक्षात. इथे पहा इथे संख्या संपायच्या, इथे 9 बाकी आहे, ते 9 आपण इथे लिहू शकत नाही कारण आपल्याला कॉमन पाहिजे. सर्व याच्यात कॉमन आहे का ते नाही आहे. 9 तिकडे आहे ते सोडून द्या, फक्त पहिला पहा जेवढ्या याच्यात कमी आहे ते पाहून घ्यायचं, येईल लक्षात तुमच्या. हे काय झाला आपलं, हा झाला मसावी. आता लसावी कसा काढून घ्यायचा पहा, आणि हे काय सोडून पाहायची गरज नाही, जसेच्या तसंच आपल्याला उत्तर विचारलं जाते. ओके. चला आता लसावी पाहू आपण. लसावी, लसावीची अट काय की कॉमन संख्या नसली तरी चालते. पहा कोणतीही संख्या जास्त घातांक पाहावं लागते. आता आपल्याला परत रिपीट येऊ आपण, ठीक आहे. पहा इथे घेतोय 2, हा 2 डायरेक्ट घेऊन घ्या, कॉमन आहे नाही आहे ते पाहायची गरज नाही कारण आपण घेऊ शकतो, कॉमन नसली तरी घेऊ शकतो म्हणून मी 2 घेतला. फक्त घातांक पहा 2चा सर्वात जास्त कुठे आहे, 2च आहे. त्यानंतर इथे 4, हे 4 घेऊन घ्या. 4चा सर्वात मोठा घात इथे 3 आहे, इथे 6, हा 6 घ्या, सर्वात मोठा असलेला घ्यायचा असतो, ठीक आहे. त्यानंतर हा 6, इथे परत 6 घेतला. 6चा चौथा घात, 6चा तिसरा घात, 6चा तिसरा घात, हे चौथा घात मोठा आहे, हा घ्या. त्यानंतर इथे 8, हा 8 घेऊन घेतो. इथे 8 डॅश करा, काय घेतलं तर हे माहीत पडलं पाहिजे. 8चा सर्वात मोठा घात इथे 5 आहे, इथे 4 आहे, इथे 2 म्हणजे 5 घेऊ, हा मोठा आहे सर्वात. त्यानंतर आता याच्यातले संपले, याच्यात काय उरलेला आहे का पहा, 2 4 6 8, 2 4 6 8, इथे पहा उरलेला आहे असा 9 है ना. 2 4 6 8 9 उरला, हा 9 जो उरला जशाच्या तसा इथे लिहून टाकायचा, बस झालाय. येईल लक्षात, कारण कॉमन म्हटलं नाही ना, कॉमन नाही म्हटलं तरी ते राहणारच आहे आपल्या याच्यात आता, ठीक आहे ना. तर हा झाला आपला काय तर लसावी. हे शेवटचं लक्षात घ्या, डायरेक्ट घेऊन घेतलं आपण इथे. आता हा झाला आपला मसावी, हा झाला लसावी, येईल लक्षात तुमच्या, ठीक आहे. आता आपल्याला परीक्षेमध्ये हे 2 विचारू शकते, 3 विचारू शकते, 4 आहे अशी किती विचारू शकते, ठीक आहे. चला तर लिहून टाका व्यवस्थित. हा झाला मसावी, हा झाला लसावी. परत त्याच पद्धतीचं एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 30 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. या संख्या दिल्या, ही एक संख्या आहे, इथून इथे 2 आणि इथून तिसरी, यांचा मसावी लसावी काढा. मसावी लसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे काय, याच्यापूर्वी सांगितलं कॉमन संख्या कमी घातांक, आणि लसावी म्हणजे काय तर कोणतीही संख्या आणि मोठा घातांक. तर पहा लक्ष द्या, आता पहिले मसावी काढून घेऊ आपण त्याच पद्धतीनं. पहा हा मसावी, ओके. तर पहा पहिला हा 2 घेऊन घेतोय, कमी घात कुठे आहे, कॉमन आहे का पहा, कॉमन 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 आहे. सर्वात इथे वर्ग आहे, इथे वर्ग आहे, इथे तिसरा घात आहे म्हणजे वर्ग घेता येईल गुणाकारात. आता 3 घेऊन घ्यायचे का पहा, 3 3 आणि 3 कॉमन आहे म्हणून घेऊन घ्या 3, ओके. आता 3चा घन आहे, 3चा चौथा घात आहे आणि 3चा चौथा घात म्हणजे घन, ठीक आहे, घन घेऊन घेऊ. त्यानंतर हा 5, हा 5 घ्यायचा का पाहून घ्या पहिले, कॉमन आहे का, इथे 5 आहे, इथे 5 आहे, तिथे 5 आहे, 5चा वर्ग आहे, इथे घन आहे, तिथे वर्ग आहे म्हणजे वर्ग घेऊन घेऊ. त्यानंतर परत आता 8 राहिला, 8 आहे का सर्व याच्यात पाहून घ्या पहिले, आहे, मग 8 घेऊन घ्या. 8चा चौथा घात, 8चा वर्ग आणि 8चा वर्ग म्हणजे 8चा वर्ग कमी घात, बस झाला आहे. आता पहा या ठिकाणी 4 संपले म्हणजे आपलं संपलं. इकडे किती असो काही घेणं देणं नाही आहे, त्याचं कारण असं इथे पहा इथे 9 एक्स्ट्रा दिसत आहे आपल्याला, मग 9 एक्स्ट्रा आहे तिथे लिहू शकतो का आपण, नाही. मसावीमध्ये बिलकुल नाही, लसावीमध्ये लिहू शकतो. तर हा झाला आपला मसावी. आता लसावी काढून घेऊ पहा, लसावी बरोबर. आता लसावी काढताना हा 2 डायरेक्ट लिहून टाकायचा. इथे सर्वात जास्त घात, इथे वर्ग तिथे घन, हा घन घ्या, गुणेला हा 3 घेतो आहे. 3चा सर्वात मोठा घात इथे 4 आहे, तिथे 3 आहे, इथे 4 आहे, 4 घेऊन घेऊ, ओके. चला त्यानंतर हा 5 घेतो आहे, हा 5 घेतला आहे मी. 5चा वर्ग, 5चा घन आणि 5चा वर्ग म्हणजे घन घेऊ, ओके. चला त्यानंतर काय 8, हा घेतो मी 8, 8चा काय चौथा घात, इथे 8चा वर्ग, इथे 8चा वर्ग, 8चा काय घेऊ चौथा घात मोठा आहे. त्यानंतर इथे एक्स्ट्रा आहेत पहा 9, हा 9 जशीच्या तसा घेऊन घ्या, 9चा काय चौथा घात.
अजून 1-2 संख्या असतात तेही लिहून घेतल्या असत्या आपण. येईल ना लक्षात. चला मग आपलं उत्तर काय, मसावी पहा हा निघाला 2चा वर्ग 3चा घन 5चा वर्ग 8चा वर्ग, आणि लसावी काय निघाला पहा 2चा घन 3चा चौथा घात 5चा तिसरा घात 8चा चौथा घात आणि 9चा चौथा घात. येईल लक्षात. तर पहा या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण संपलं आहे. या प्रकरणामध्ये जवळपास 30 प्रकार घेतले आपण. येईल लक्षात. व्यवस्थित असं रेफर करा, वारंवार याची रिव्हिजन करा, म्हणजे तुम्हाला परिपूर्ण मार्क मिळेल. येईल लक्षात. चला तर या लेक्चरमध्ये इथंच थांबून जाऊ. अवश्य भेटू आपण पुढल्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.